कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी हायकोर्टात जामिनासाठी अर्ज केलाय। शासनाच्या सदनिका फसवणूक प्रकरणी कोकाटेंसह त्यांच्या बंधूंना 2 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे। बंदुकीसाठीच्या अर्जामुळे चक्क कृषी मंत्री माणिकराव कोकाटे अडचणीत आले आहेत। 1994 मध्ये त्यांनी रोख रक्कम हाताळलीत। सुरक्षेसाठी बंदुकीचा परवाना मिळण्यासाठी अर्ज केला होता। त्यानंतर तत्कालीन दिवंगत राज्यमंत्री तुकाराम दिघोळे यांच्या तक्रारीवरनं जिल्हा प्रशासनानं सदनिका वाटपाची चौकशी केल्यानंतर ही माहिती समोर आली। त्यामुळे कोकाटे अडचणीत आले। अजित पवारांचे दोन्ही मंत्री रडारवर आहेत। मुख्यमंत्र्यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावर धनंजय मुंडे आणि कोकाटेंचा राजीनामा घ्यावा अशी मागणी खासदार संजय राऊतांनी केली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना धमकीचा मेल पाठवण्यात आला होता। या प्रकरणी पोलिसांनी बुलढाण्यातनं दोघांना अटक केली। धमकीनंतर 24 तासांच्या आत अटक करत त्यांना मुंबईला आणलं जाणार आहे। 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आजपासून सुरुवात होते। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार आहे। डॉक्टर तारा भवाळकर संमेलनाचे अध्यक्ष आहेत, तर ज्येष्ठ नेते शरद पवार संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत। पंढरपुरातील श्री विठ्ठल मंदिरात दर्शन मंडप आणि स्कायवॉकच्या माध्यमातून भाविकांना सुलभ दर्शन व्यवस्था व्हावी यासाठी 129 कोटी 49 लाखांचं टेंडर काढण्यात आलं होतं। मात्र या कामाला गेल्या 2 दिवसांपूर्वी खो बसलाय। त्यासाठी तांत्रिक बाबींचा मुद्दा समोर करण्यात आलाय। जिल्हाधिकाऱ्यांना उठसूट मंत्रालयात बैठकीसाठी बोलावणाऱ्या मंत्र्यांना सीएम फडणवीसांकडून चाप लावण्यात आला। आता दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित राहण्यास मुभा मिळणार आहे। शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरवरनं आमदार कैलास पाटील आणि धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्यात चांगलीच जुंपली। सावध टप्प्यात आल्यानंतर एकनाथ शिंदे धाराशिवमध्ये कार्यक्रम करतील असं वक्तव्य सरनाईकांनी केल्यानंतर कैलास पाटलांनी पलटवार केला। जिल्ह्यातील विकास कामांबाबतही बोला असा टोला त्यांनी लगावला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विदर्भ दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नागपुरात होर्डिंग्ज लागलेत। विदर्भातील प्रस्थापितांना एकनाथ शिंदे धक्का देणार असून विविध पक्षांच्या नेत्यांचा शिवसेनेत प्रवेश होणार आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची गुरुवारी बैठक झाली। यात राज ठाकरेंनी आगामी निवडणुकांच्या बदलाच्या अनुषंगानं मार्गदर्शन केलं असून मनसेच्या पुढील काळातील राजकीय रणनीतीबद्दल सूचनाही देण्यात आल्या। मुंबईतील कोळशाच्या भट्ट्यांवर कारवाई करण्याचा निर्णय तुघलकी असल्याची टीका शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते रघुनाथ पाटील यांनी केली। तर सरकारनं विचार करूनच बंदीचा निर्णय रद्द करावा अशी मागणी त्यांनी केली। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुणे दौऱ्यावर आहेत। उद्या पुण्यात गृह विभागाची महत्त्वाची बैठक होणार आहे। जळगावच्या पाल येथे 4 दिवसात 14 हरणांचा मृत्यू झाला। चाऱ्यातून विषबाधा झाल्यामुळे 14 हरणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे। मृत हरणांमध्ये पचनशक्ती क्षीण आणि घटसर्पाची लागण आढळून आली। कोल्हापुरातील शासकीय रुग्णालयात जीबीएस आजारामुळे एका वृद्धाचा मृत्यू झाला। गेले 9 दिवस सीपीआरमध्ये रंगराव मानेंवरती उपचार सुरू होते। इचलकरंजीत भर चौकात वाढदिवस साजरा करणं जर्मनी टोळीला महागात पडलं। इचलकरंजी शहरातून जर्मनी टोळीतील 5 जणांची पोलिसांनी धिंड काढली। जाहीर माफीचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल केला। मनमाड मालेगाव बाजार समितीत कांद्यापाठोपाठ टोमॅटो, कोबी, फ्लॉवरच्या भावात मोठी घसरण झाली। कष्टानं पिकवलेल्या शेतमालाला कवडीमोल भाव मिळत असल्याचं पाहून उत्पादक शेतकरी हवालदिल झाले। मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करून संबंधितांना सूचना दिल्यानंतर महामार्गाचं काम मे महिन्यात संपेपर्यंत पूर्ण होईल अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंनी दिली। तसंच कंत्राटदारांना माणसं वाढवण्याच्याही सूचना केल्या आहेत। मुंबई गोवा महामार्गाचं काम पूर्णत्वास जात नाही तोपर्यंत प्रवाशांकडून कोणताही टोल आकारणार नाही। काम पूर्ण झाल्यानंतरच टोल आकारला जाईल असं देखील स्पष्टीकरण शिवेंद्रराजे भोसलेंनी दिलं। गोंदियाच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात मका पिकाची लागवड करतात। कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळत असल्यामुळे शेतकरी मका पिकाकडे वळलेत। गोंदियात वाघ आणि बिबट्याच्या अवयव विक्री प्रकरणामध्ये आणखी 2 आरोपींना अटक करण्यात आली। आरोपींकडून बिबट्याचं कातडं सुद्धा जप्त करण्यात आलं। लोणावळा नगर परिषदेमार्फत कोट्यवधी रुपये खर्चून उभारण्यात आलेली स्मशानभूमीतील गॅस दाहिनी बंद आहे। त्यामुळे गोरगरीब बेवारस मृतदेहांवरती इथे मोफत अंत्यसंस्कार होत होते। मात्र गॅस दाहिनी बंद असल्यामुळे त्यांची फरफट होते। छत्रपती संभाजीनगरातील उस्मानपुऱ्यात असणाऱ्या एका हौदामध्ये 2 वर्षीय चिमुकलीचा पडून मृत्यू झाला। खेळण्यासाठी गेलेली चिमुकली पाण्याच्या हौदात पडल्यानं तिचा मृत्यू झाला।
भिवंडी तालुक्यातल्या मुंबई नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडीमुळे वडपे ते यवई केवळ 3 मिनिटांचं अंतर कापण्यासाठी तब्बल 50 मिनिटांचा अवधी लागतोय. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवरती वाहतूक कोंडी असल्यामुळे दुचाकीस्वारांना मोठी कसरत करावी लागते. जुन्नरच्या कुतुबशाह फकीर पीरबाबा दर्ग्यात 1233वा वार्षिक उरूस साजरा करण्यात आला. यावेळी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. शिवेंद्रराजेंनी मुंबई गोवा महामार्गाची पाहणी केली. मात्र यावेळी कोलाडमधील हायवेवर फ्लायओव्हर ब्रिज करण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली. यावेळी माजी आमदार अनिकेत तटकरे सुद्धा उपस्थित होते. भिवंडीत नवनियुक्त आयुक्त अनमोल सागर यांनी स्वच्छता विभागाची आढावा बैठक घेतली. कामांना प्राधान्य देऊन नागरिकांच्या तक्रारीचं तातडीनं निराकरण करण्याचे सक्त निर्देश त्यांनी दिले. गडचिरोली जिल्हा परिषदेत रुजू झालेले मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गादे यांनी अतिदुर्गम भागातील आरोग्य व्यवस्थेची पाहणी सुरू केली आहे. गावात जाऊन त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. गडचिरोली जिल्ह्यात उंच पहाडावर असलेल्या टिपागड इथे 4 दिवसांची यात्रा सुरू आहे. या टिपागडच्या मंदिरात दर्शन घेऊन मोठ्या तलावात जलपर्यटन करून भाविक पर्यटनाचा आनंद लुटतायत. शिवजयंती निमित्तानं राहता शहरात भव्य शोभा मिरवणूक पार पडली. महाकाल अघोरी शो या मिरवणुकीचं खास आकर्षण ठरलं. मालेगाव शहरातून वाहणारी मोसम नदी प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे. शहरातील सर्व गटारं आणि काही कारखान्यातील केमिकलयुक्त दूषित पाणी नदीत सोडलं जात असल्यामुळे नदीला गटाराचं स्वरूप आलंय. कोपरगाव शहरात मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्यास सुरुवात करण्यात आली. यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला. धाराशिवच्या परांडा तालुक्यातील सीना कोळेगाव प्रकल्पातून पाणी सोडण्यास शेतकऱ्यांनी विरोध केला होता. मात्र त्यानंतरही प्रशासनाकडून प्रकल्पातून पाणी सोडण्यात आलं. यावरून आता वाद होण्याची शक्यता आहे. बीडच्या गेवराई तालुक्यातील पाडळशिंगे येथील टोलनाक्यावरनं अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या 40 टिप्पर मालकांना तब्बल 150 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी ही कारवाई केली. वाशिम जिल्ह्यामध्ये नाफेड केंद्राद्वारे मोठ्या प्रमाणात शासकीय हमीभावानं सोयाबीनची खरेदी करण्यात आली आहे. मात्र जिल्ह्यात काही ठिकाणी सोयाबीन साठवणुकीसाठी जागा उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांचे हमीभावानं पैसे मिळण्यास विलंब होतोय. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली उंबर्ले येथील कातळ शिल्पाची अभ्यासकांनी पाहणी केली. उंबर्ले येथील गाढव खडक परिसरात सुमारे 10,000 वर्षांपूर्वीची कातळ शिल्प आढळली. वाशिम जिल्ह्यात गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार हे महत्वाकांक्षी अभियान बंद आहे. मात्र यावर्षी हे अभियान पुन्हा सुरू करावं यासाठी शेतकऱ्यांची मागणी वाढली आहे. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आरोग्यमंत्र्यांनी धरणं आंदोलन केलं. आरोग्य मित्रांकडून 35,000 मानधनाची मागणी करण्यात आली. कराड शहरामध्ये 1,25,00,000 रुपयांच्या रस्ते कामांचं भूमिपूजन करण्यात आलं. माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव आणि नगरसेवकांच्या उपस्थितीत भूमिपूजन पार पडलं. देवरुख नगरपंचायतीच्या नवीन इमारतीचं बांधकाम मागच्या 4.5 ते 5 वर्षांपासून सुरू आहे. याला लाख रुपये खर्च करूनही अद्यापही ते पूर्णत्वास गेलेलं नाही. त्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जातोय. मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गावर गोदावरी रुग्णालयाजवळ रेल्वेच्या उड्डाणपुलाजवळ डंपर उलटला. डंपरच्या अपघातामुळे महामार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली. अखेर जेसीबीच्या साहाय्यानं उलटलेला डंपर बाजूला करत 1 तासानंतर वाहतूक सुरळीत झाली. सातारा शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या तब्बल 60 वर्ष जुन्या बस स्थानकाची पुनर्बांधणी लवकरच होणार आहे. पुढील 2 महिन्यात एसटी बस स्थानकाचं बांधकाम सुरू होणार असून नव्या रचनेत 18 ते 20 प्लॅटफॉर्म उभारले जाणार आहेत. त्यासाठी 15 कोटींचा निधी मंजूर झालाय. शक्तीपीठ महामार्गाविरोधात 12 मार्चला मुंबईमध्ये विधिमंडळावरती गळफास मोर्चा काढण्याचा निर्धार कोल्हापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या राज्यव्यापी बैठकीतनं करण्यात आला. दरम्यान महाविकास आघाडीच्या माध्यमातून विधिमंडळात हा विषय ताकदीनं मांडू अशी ग्वाही देत हा प्रकल्प कंत्राटदार धार्जिणा आहे असा आरोप काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी केला.